माझं नाव कविता शिवाजी शिंदे. 2 वर्ष झाले मी गाडी चालवते. आता 30-32 वर्ष झाली मुंबईमध्ये राहते. मुंबई एक अशी सिटी आहे की तिथे लेडीजला काही जेंट्सला पण कधी प्रॉब्लेम होणार नाही. 24 तास मुली बाहेर फिरतात. काही मुलींना कमी शिकलेल्या असतात, काही शिकलेल्याच नसतात, तर त्यांना जॉब करायचा प्रॉब्लेम होतो. हल्ली कुठेही जॉब मागायला गेलं तरी हजारो प्रश्न उभे असतात की तुम्ही कितवी शिकलात, तुम्ही कुठले कोर्स केलेले आहे, तुम्हाला कॉम्प्युटर येतो का, तुम्हाला इंग्लिश येतं का. करायचं भरपूर काही असतं, पण कसं करायचं हा विचार करतात. मैं प्रियदर्शनी के साथ इस तरह जुड़ी हूँ. सबसे पहले मेरे हस्बैंड ने मुझे लाके न्यूज़पेपर दिए. उन्होंने बताया कि लेडीज़ लोग यहाँ पर जॉब करते हैं और अगर आप करना चाहती हो तो आप भी करो बोले. 27 ईयर तक घर पे बैठी थी, टाइम पास कर रही थी. जितना पढ़ी हूँ उसके हिसाब से सोचा जॉब क्या मिलेगा. देखा, नेट में सर्च किया, ड्राइविंग दिखा था. उसके बाद मुझे प्रियदर्शनी का एड्रेस देने के बाद मैं यहाँ पर अच्छे से ट्रेन होकर मैं आज रोड पर गाड़ी चलाती हूँ. When they come to us, they see a small lining at the end of the tunnel, but how it will translate, even they themselves are not confident. मैंने कोई मैगजीन में या बुक में कहीं पढ़ा था. ऐसा भी है कि जहाँ जॉब मिलता है ड्राइविंग सिखाते हैं, पर मुझे लगता नहीं था कि मैं ड्राइविंग सीख पाऊंगी. बाद में यहाँ आने के बाद मैंने ट्रेनिंग लिया. ट्रेनिंग लेने के बाद सीख गई जल्दी से. ज्यावेळेला ट्रेनिंग आमची होते ना, त्यावेळेला मला क्लच समजत नाही, ब्रेक समजत नाही, असं म्हणजे मनात खूप भीती वाटायची. त्याच्यानंतर मग मॅडमने सांगितलं जाऊ दे, स्टेअरिंग एकदा हातात आली की नंतर आपोआप बरोबर कळतं की कशी गाडी चालवायची. The most important challenge here is keeping the girls together, telling them every day, every single day to help them come for the training, and yes, hand holding at every point of time. मुली आमच्या एवढे एक्सपर्ट आहेत ना की त्या कोणालाही जुमानत नाही. आणि ट्रेनिंगही असं आहे ना, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आहे, कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं ड्राईव्ह करायचं, सगळं ट्रेनिंग आहे. त्यामुळे घाबरत तर कुणीच नाही. We select and source the women who really need to be independent, really need to make a livelihood for their daily living. मॅडम बोलल्या की तुम्ही चांगलं ड्राईव्ह करताय तर तुम्ही काम का नाही करत. तुम्ही कामही करा, तुम्ही म्हणजे तुमचं अर्निंग पण होईल आणि शिवाय तुमचं म्हणजे थोडंसं घराला हातभार लागेल. ऐसा डर लगता था कि मैं पैसे बचा पाऊंगी या नहीं, कैसे मैं करूंगी. सब लोगों ने भी डरा दिया था कि तू गाड़ी चलाएगी तो कैसे पैसे देगी, तेरे पे कर्जा हो जाएगा, ये हो जाएगा. आत्तापर्यंत म्हणजे कंपनीच्याच होत्या, तर मॅडमच सारखे म्हणायच्या अनिता गाडी घे, अनिता ले लो गाडी, तुम कर सकते हो. मलाच भीती वाटायची, मॅडम नाही होणार मला. आणि ॲक्च्युली त्यांच्याच आशीर्वादाने म्हणता येईल खूप छान चाललंय. गाडी पण मी घेतली, आता मी स्वतःची गाडी चालवते. मग कितना भी मतलब कुछ भी करे, कितनी पढ़ाई भी की हो, तो 10-15 हज़ार से ज़्यादा सैलरी नहीं कमा सकते हम लोग. यहाँ पे है तो 20-25, जितनी हम लोग मेहनत करते हैं उतना हम लोग कमा सकते हैं. आज प्रियदर्शनीमुळे त्यांचं घर चालतं टोटली. पहिली जी सिच्युएशन होती डिफरंट होती त्यांची, त्यांना कोणी अलाउड करत नव्हतं, पण आज त्या त्यांच्या घरी मेट ठेवतात. इथपर्यंत म्हणजे ते इथे हे करू शकतात. त्यामुळे घर सांभाळूनही ते बाहेरचं हे जॉब इझिली करू शकतात. काही वेळा काही लोकांना वाटतं की मुली चांगलं ड्रायव्हिंग करू शकत नाहीत. 1-2 वेळा असं झालं की पॅसेंजर्सला असं वाटायचं की काय माहिती महिला चालवतील की नाही. आणि ॲक्च्युली असं झालं, घरी सोडल्यानंतर अक्षरशः त्यांनी मला 200 रुपये टिप पण दिली. आता पण मगाशी कस्टमरला म्हणजे ते 2 पॅसेंजरला आणले, तर आता उतरल्यानंतर ते लोक म्हणतात बेस्ट ड्रायव्हर. Five years down the line, we expect to be in 5 major metros in India and a minimum of 500 cabs. Without the support of Tata Trust, probably the kind of big impact wouldn't have been possible. बस यही बोलना चाहती हूँ, मेरे जैसी महिलाएं घर में बैठी है, घर में ना बैठें, बाहर निकले, अपने पैरों पे खड़े हो और अपनी फैमिली को फुल सपोर्ट करें. प्रियदर्शनी एक फॅमिली आहे. जो चीज़ हमारे घर में नहीं मिली वो यहाँ आकर मिलती है. घरकाम करत असताना काही किंमत नसते, पण आता ह्या जॉबला लागल्यानंतर काहीतरी वेगळं केलं. त्यामुळे मला अभिमान आहे, माझा प्रियदर्शनीचा अभिमान आहे मला. वी लव्ह प्रियदर्शनी अँड ऑलवेज लव्ह प्रिया.